मित्रांनो, मी यतीन राणे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल विषय कोणता आहे। विषय असा आहे, घरचे गणपती बसून झालेले आहेत आणि मी एक्साइटेड आहे लालबागला जायला, कारण आज आपण बघणार आहोत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, तेजुगायाचा गणपती, रंगारी बदकचाळचा गणपती, असे खूप सारे गणपती आपण बघणार आहोत लालबागमध्ये जाऊन। तर चला तर मग जास्त वेळ न घालवता पोचूया लालबागला। आता आम्ही लगेच पोचलो आहोत, पण इकडची गर्दी बघून ना मी तर फुल सरभरीत झालोय। आता आतमध्ये कसं जायचं हाच माझ्या पुढे पडलेला प्रश्न आहे। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत लालबागच्या राजाच्या इथे आणि तुम्ही बघू शकता पहिल्याच दिवशी गर्दी कसली सॉलिड आहे। कारण आपण जरी सकाळी इकडे आलेलो आहोत तरी कालपासून लोक लाईनमध्ये उभी होती आणि आता मी तिकडे तुम्हाला घेऊन जाईन आणि तुम्हाला दाखवतो तिकडे गर्दी किती आहे। ॲक्च्युली दर्शनासाठी किती वेळ लागेल मला माहिती नाही, तर आपण प्रयत्न करूया आणि तुम्हाला पण मी दाखवतो आतमध्ये काय काय आहे आणि आपण कसे दर्शनाला पोचतोय। चला। मला प्रवेश तर आतमध्ये मिळालेला आहे, पण इथे ते आतमध्ये जाणं सुद्धा मुश्किल होतंय, कारण आम्ही जराही वाट काढू शकत नाही आहोत आणि आतमध्ये बॅरिकेड्सच्या ज्या रांगा आहेत त्या खचाखच भरलेल्या आहेत। अक्षरशः लोक रात्रीपासून इकडे उभी आहेत। माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमच्याबरोबर लहान मुलांना बिलकुल आणू नका आणि आणलात तर त्यांच्या खिशात तुमचा पत्ता किंवा फोन नंबर नक्की ठेवा, कारण मुलं इथे चुकण्याची शक्यता आहे। ही एक आमची वाट आहे की जिथून आपण मंडपाकडे जातो। वरून जाण्यासाठी सुद्धा मला संधी मिळाली आहे, पण आत कमीत कमी 2 तास जातील म्हणून आम्ही तिकडून जात नाही आहोत। हा बघा, फर्स्ट ग्लिम्स ऑफ राजा, वाह, मन भरून गेलं। किती छान दर्शन होतंय बघा। लालबागच्या राजाचा विजय असो। आणि डेकोरेशन तर खूपच छान आहे, सोनेरी बॅकग्राऊंडमध्ये राजा अगदी झळाळतोय, मन अगदी भरून आलंय। पहिलंच दर्शन खूपच छान झालेलं आहे आणि या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। मंडळातर्फे इथे आपल्याला प्रसाद वाटला जातोय, तर आपण तो प्रसाद घेऊ शकतो। व्ह्यूअर्स, आत्ताच आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे, पण इथून बाहेर पडायला सुद्धा भयानक गर्दी आहे, तुम्ही समजू शकता। म्हणजे इकडे आल्यानंतर तुमचे ऑलमोस्ट 7 ते 8 तास मुखदर्शनासाठी जाऊ शकतात जर तुम्ही शनिवार रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आलात तर। बाकीच्या दिवशी तुम्ही कमीत कमी वेळात मुखदर्शन करू शकता। चरणस्पर्श आणि नवसाची जर लाईन असेल तर त्यासाठी पूर्ण दिवस तुम्हाला रांग लावावी लागेल आणि तीही अभ्युदयनगरमधून आहे। तर आता इथे आपलं दर्शन झालेलं आहे लालबागच्या राजाचं। आता आपण निघूया चिंतामणीच्या दर्शनाला, चला। व्ह्यूअर्स, गर्दी बघा पाठी आणि पुढे, बापरे, आम्हाला खूपच पाठी पण पब्लिक आहे आणि आता तुम्ही पुढे बघू शकता, पुढे सुद्धा भयानक गर्दी आहे। हा मेन एंट्रन्स, हा जो देखावा आहे हा साऊथच्या तिरुपती मंदिरावरून प्रेरित आहे आणि तुम्ही हा जो गेट बघताय याला महाद्वार असं म्हटलं जातं, म्हणजे साऊथमध्ये याला महाद्वार म्हणतात। याच्यात खूप सारं कोरीव काम आहे, बघा ना किती सुंदर ते बनवलेलं आहे। आणि तुम्ही जरा आतमध्ये जाल तर अशीच फुलांची रोषणाई, त्याच्याबरोबर असेच फुलांच्या डिझाईन्स, अशीच फुलांची तोरणं, राजाकडे जाणारा जो मार्ग आहे पर्पल आणि गोल्डन लाईट्सने बहरलेला आहे आणि त्यामुळे तो एक वेगळाच लुक देतो। मित्रांनो, तुम्ही हे जे कोरीव काम बघताय तर साऊथमध्ये ना असेच दरवाजे असतात कोरलेले आणि तिथे वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या असतात आणि त्या अतिशय छान दिसतात। ज्यांना तिरुपतीला जाता येत नाही आहे तर आपल्याला मुंबईत राहून तर एक्झॅक्टली तिरुपतीला आल्याचा भास होत आहे। आणि ज्यावेळी आपल्याला बाहेर पडताना लाडू वाटले होते तर तोही एक फील त्याचाच होता, तर तुम्हाला वाटेल की आपण तिरुपतीलाच जाऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, हा आहे आपला चिंतामणीचा गेट। एक्झॅक्ट लालबागच्या राजाच्या डाव्या बाजूला तुम्ही आलात की समोरच तुम्हाला
चिंतामणीचा गेट दिसेल किंवा तुम्ही चिंचपोकळी स्टेशनवरनं आल्यानंतर राईट टर्न मारला किंवा चिंचपोकळी स्टेशनच्या बाजूने सुद्धा रस्ता आहे, तर जस्ट तुम्ही पायऱ्या उतरला स्टेशनच्या की बाहेरच्या बाजूला याल आणि इथे मुखदर्शनाची वगैरे लाईन वेगळी नसते. इथे एकच लाईन आहे आणि ही लाईन याच गेटपासून सुरुवात होते. लालबागच्या राजासारखं नाही आहे की जर आपल्याला वेगवेगळ्या रांगा आहेत, त्याच्यासाठी एंट्रन्स वेगवेगळे आहेत दोन्ही रांगांचे, तर आपल्याला इथून एकाच रांगेत जावं लागेल. आणि आता आपण सगळ्यांबरोबर रांगेत उभं राहूया. इथे दिसतंय पुढे चरणस्पर्श आणि मुखदर्शन. आपण स्पेसिफिकली मुखदर्शनलाच जाऊया कारण चरणस्पर्शासाठी वेळ लागेल. तेवढा वेळ आपण अफोर्ड करू नाही शकत कारण दुसरे पण गणपती बघायचे आहेत आपल्याला. काय आपण पोचलेलो आहोत चिंतामणीच्या दरबारात आणि खरंच किती छान वाटतंय बघा. काय सुंदर मूर्ती आहे ना. चिंतामणी, चिंता हरतो सगळ्यांची. आणि माझी गणपतीला खरंच विनंती आहे की आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीची चिंता यांचा नाश कर आणि सगळ्यांना सुखी ठेव. गणपती बाप्पा मोरया. ही आहे चिंतामणीची एक्झिट आणि आपण आता जाणार आहोत रंगारी बदकसाळच्या गणपतीला. आत्ता आपण रंगारी बदकसाळच्या गणपतीला आलेलो आहोत. रंगारी बदकसाळ चिंतामणीच्या एक्झॅक्ट अपोजिट तुम्हाला यायचं आहे. रोड क्रॉस केला की समोरच तुम्हाला असा गेट मिळेल. हा बघा, अतिशय सुंदर असा गेट आहे. एका साईडला शंकराची पिंडी बनवलेली आहे आणि एका साईडला शंकराची मूर्ती बनवलेली आहे आणि खाली ओम नमः शिवाय वगैरे लिहिलेलं आहे. हा गणपती खूप सुंदर असतो. आपण आता जाऊया. आपण तिथे गर्दी थोडी कमी आहे. पहिले ना सगळे असे देखावे असायचे आणि त्या देखाव्यात तर माहिती पण मिळायची. पौराणिक कथा असायच्या की आपल्या पुराणांमध्ये काय काय लिहिलेलं आहे, आपल्या देवांनी कोणती कोणती कार्य केली, कोणत्या कोणत्या दुष्टांचा नाश केला. तर त्यासाठी देवांनी अवतार घेऊन प्रत्येक राक्षसाचा संहार केला. तर या सगळ्या स्टोरीज कळायच्या आणि त्या देखाव्यांचं सादरीकरण असं गणेशोत्सवामध्ये व्हायचं. ते खूपच छान वाटायचं. तुम्ही बघू शकता हे सगळं शिवशंकराचे जेवढे अवतार आहेत त्याचं डेकोरेशन केलेलं आहे. हा किरात अवतार, त्याच्यानंतर गृहपती अवतार, त्यानंतर दुर्वासा आणि हे अवधूत. अश्वत्थामा सुद्धा, जो आपण द्रोणाचार्यांचा पुत्र महाभारतात वाचलं होतं. आणि हा शरभ अवतार, ऋषभ अवतार आणि गणपती किती छान आहे बघा उभा. उंच असा गणपती आणि खूपच छान वाटतंय. पेक्षा असे डेकोरेशन्स बघायला खूप छान वाटतात. व्ह्यूअर्स, आत्ता आपण आलेलो तेजुकायाच्या गणपतीकडे. तुम्ही बघू शकाल इकडे थोडीशी गर्दी कमी आहे ॲज कम्पेअर टू लालबागचा राजा चिंतामणी. पण हा गणपतीसुद्धा एक मानाचा गणपती आहे आणि आता आपण तिथे जात आहोत. चला, मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. आणि हा आहे तेजुकायाचा ग्रँड एंट्रन्स आणि गणपती आपल्याला रोडवरूनच दिसतोय. यांनी इथे काही क्लोज केलेलं नाही आहे कारण अजून म्हणावी तशी गर्दी नाही आहे. तेजुकायाचा गणपती हा टिपिकल पसरट कानवाला आणि तो गणपती आपल्याला कुठूनही ओळखता येतो कारण हे युनिक आयडेंटिटी आहे प्रत्येक गणपतीची इकडच्या. आणि ते पेटंटेड गणपती आहेत. तसे गणपती दुसरे बनवले जात नाही. जसा लालबागचा राजा आहे आणि त्याचा फेस किंवा तेजुकायाच्या गणपतीचा फेस किंवा तुम्ही मुंबईच्या राजाचा फेस, हे जे फेस आहेत ते पेटंटेड आहेत आणि त्यामुळे आपल्याला ते इझिली ओळखता येतात. आपण आता आतमध्ये जाऊया. गणपतीची एंट्री ना इथून आहे राईटने. तेजुकायाची पहिलीकडे एक बिल्डिंग होती आणि आता ती तोडलेली आहे, रिडेव्हलपमेंटला गेलेलं आहे आणि मग त्याच्यासाठी टेम्पररी शेड उभारलेले. तेजुकायाचा गणपती जो आहे ना तो कायम वॉरियरच्या स्वरूपात असतो. तुम्ही बघू शकता इथे उत्सव मंडळ असतं आणि त्यांचं चलचित्र खूपच फेमस असायचं पहिलं सुद्धा. आता हे ॲक्च्युली बंद केलेलं आहे पण देखावा तुम्ही बघू शकता किती सुंदर बनवलेलं आहे. मोर नाचतायत. क्लासिक देखावा आणि या जास्वंदीच्या फुलात गणपती उभा आहे.
आता आपण गणेश गल्लीत जातो आहे आणि ज्याला मुंबईचा राजा असं म्हटलं जातं त्यांचं सुद्धा डेकोरेशन खूपच छान असतं. आता आपण ते बघणार आहोत आणि त्या राजाचं दर्शनसुद्धा घेणार आहोत. आपण ऑलमोस्ट पोचलोच आहोत, तर इथून आपण आता आतमध्ये जाऊया, दाखवतो तुम्हाला. आता आपण छानपैकी या गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि आता लाईट्स वरच्या ॲक्च्युली ऑफ आहेत, अदरवाईज खूप छान असतं इकडे ग्लो. इथून आता आलेलो आहोत, तुम्ही यांचं डेकोरेशन बघू शकता. तर मित्रांनो, हे आहे रामेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिराची प्रतिकृती या मंडळाने यावर्षी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकाल इथे नंदी किती मोठा बनवलेला आहे, खूपच ह्यूज आहे. अतिशय मोठा असा नंदी आहे. आता तुम्हाला इकडे त्याचा लुक कळणार नाही आहे लाईट्समुळे. ते जसं तिकडे आहे त्या मंदिरात तसा हनुमान, राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या प्रतिकृती आहेत. खरंच छान असं मंदिर आहे आणि आतमध्ये सुद्धा या कलाकृती त्यांनी बनवलेल्या आहेत. वरचं कोरीव काम, नक्षीकाम तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला. आता आपण आतमध्ये जातो आहोत आणि तुम्ही बघू शकाल आपण अगदी देवाच्या जवळ पोचलेलो आहोत. मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता इथून निघालेलो आहोत. प्रसादाची दुकानं आहेत, कंदी पेढे वगैरे, आणि खाण्याच्या पण अगदी जत्रा लागलेली आहे. ही दुकानं सुद्धा खूप लागलेली आहेत. आणि हा लालबागचा फेमस वडापाव. आता सकाळी सकाळी इडली नाश्ता आहे वाटतं इकडे. हा लोणचीवाला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल, कारण सगळ्या गणपतीचं दर्शन तुम्हाला इकडे झालेलं आहे आणि आता आपण इथून निघतो आहोत. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.